गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 3 बंधारे पाण्याखाली आहेत। राजाराम बंधारा, रोही बंधारा आणि इचलकरंजी बंधारा हे तिन्ही बंधारे सध्या पाण्याखाली आहेत। आपण सध्या उभा आहोत राजाराम बंधारा या ठिकाणी, तुम्ही पाहू शकता। राजाराम बंधारा जो आहे तो 17 फुटावर आता पोहोचलेला आहे। खरं तर गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे तब्बल 3 फुटांनी ही पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणावा तसा पाऊस होत नाही, अजूनही लोकांना पावसाची प्रतीक्षा आहे। मात्र या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहे आणि 3 बंधारे कोल्हापूर जिल्ह्यातले जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। या ठिकाणी वाहतुकीसाठी हा मार्ग जो आहे, बंधारा जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। पोलीस सुद्धा या ठिकाणी जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहेत आणि एकूणच या 2 दिवसातच झालेल्या पावसामुळे म्हणावा इतका पाऊस नाही झाला तरी सुद्धा 3 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। आपण सध्या या राजाराम बंधारा जो आहोत आणि हा बंधारा सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। जावेद तांबोळी, महासत्ता, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।